अनेक कार्यकर्ते रस्त्यावर होते, महिला भगिनी मोठ्या संख्येने. आम्ही जनसेवक आहोत. मी का जनसन्मान यात्रा काढलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, त्याबद्दल दोन्ही तिन्ही सभेमध्ये मी विशद केलेला आहे. मला यावेळेस महायुती सरकारमध्ये आम्ही कामाला सुरुवात केल्यानंतर काय केलेलं आहे, कोणत्या योजना दिलेल्या आहे, कोणत्या निर्णय आम्ही घेतलेले आहेत आणि या योजना जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद प्रत्येक भागामध्ये, पावसात देखील महिला, विशेषतः महिलांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणावर, त्यांचा उत्साह, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा त्या ठिकाणी ओसंडून वाहत असताना मला पाहायला मिळतोय. ज्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणलेली आहे, त्याचं स्वागत माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी, आपल्या महाराष्ट्रातल्या महिला वर्गांनी, मुलींनी, सगळ्यांनी केलेलं आहे. त्याचं एक वेगळं समाधान आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्या प्रकारे आमचे दौरे चालू आहेत. सगळीकडं कार्यकर्ते जमत आहेत, सगळेजण जमत आहेत आणि आम्ही आमची भूमिका मांडतो. ही भूमिका मांडत असताना आम्हाला विरोधकांच्यावर कुठे टीका करायची नाही. आम्ही केलेली कामं मोठ्या प्रमाणावर आहेत. आम्ही दिलेल्या योजना त्या शेतकऱ्याकरतायत, या माय माऊली करतायत, बहिणींच्या करतायत, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या करतायत, युवक आणि युवतींच्या करतायत. असं समाजातल्या सर्व घटकाला आम्ही ज्या गरीब असणाऱ्यांना मदत करण्याचा जो काही अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतला, त्याचा मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असताना आम्हाला दिसतंय. ते आता उद्याच्या 17 तारखेला देखील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे मोठा कार्यक्रम पुण्याला घेणार आहेत. तो राज्याच्या स्तरावरचा कार्यक्रम असेल. आमचे जेवढे काही महायुतीतले घटक आहेत ते आपापल्या परीनं आपापल्या पक्षाचे कार्यक्रम घेत आहेत. त्याचबरोबर महायुतीचे पण एकत्र कार्यक्रम हे राज्यामध्ये सुरू झालेले नजीकच्या काळात आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. पहिल्यांदा माध्यमांशी बोललेले आहेत. परमवीर सिंग यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे, 100 कोटींचा जो अनिल देशमुखांवर त्यांना आरोप केला होता तो बरोबर आहे आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात शरद पवार असतील, यासोबत जयंत पाटील असतील, या सगळ्यांना माहिती होती. मी वारंवार सांगितलं मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. मी यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून फिरत असताना मी विरोधकांनी काही आमच्याबद्दल बोलले किंवा काही बोलले त्यांचं ते, तर त्यांचा त्यांना लकलाभ. मला त्याच्याबद्दल उत्तर पण द्यायचं नाही. मला आम्ही केलेल्या योजना, आम्ही अर्थसंकल्पामध्ये जो काही निर्णय घेतलेले ते निर्णय सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत, महिलांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे. आम्ही केलेला विकास हा आम्हाला जनतेला दाखवायचा आहे, सांगायचा आहे आणि कुठं लोकसभेमध्ये आम्ही कुठं कमी पडलो असेल तर आम्ही ते दुरुस्त करून पुन्हा मतदारांचा विश्वास संपादन करण्याच्या करता आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो. जागा वाटपांच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? आमची चर्चा झाली. ज्यावेळेस चर्चा चालू आहे, काल पण 11 ते रात्री 2 पर्यंत आम्ही वर्षा बंगल्यावर बसलेलो होतो. आम्हाला ज्यावेळेस वाटेल की आता आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकत्रपणे हे सांगावं, त्यावेळेस आम्ही सांगू. काळजी करू नका. राष्ट्रवादीने नेहमी प्रचाराचा नारा हा नाशिक मधूनच सुरू केलेला पाहायला मिळत होता यादी, आणि यंदा तुम्ही सर्वात आधी महायुतीतला पक्ष असून नाशिक मधूनच संपूर्ण प्रचार चालू. नाशिक हा एक अग्रेसर जिल्हा आहे. 15 तालुके मोडणा त्या जिल्ह्यामध्ये येतात. इथं आमचा आदिवासी समाज आहे, बिगर आदिवासी समाज आहे, शेतकरी समाज आहे, दलित आहेत, मुस्लिम आहेत, सर्व जाती धर्माचे लोक इथं राहतात. इंडस्ट्री आहे, शिक्षण संस्था आहे. एक उत्तर महाराष्ट्रातलं महत्त्वाचं शहर म्हणून आपल्या शहराची ओळख आहे. गोदामाई ह्या शहरातनं वाहते. अनेक मोठ्या व्यक्तींचा, महापुरुषांच्या पदस्पर्शाने, प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे आणि त्याच्यामुळं एक तीर्थक्षेत्र म्हणून देखील आपल्या नाशिकची ओळख आहे.
हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सुरुवात नाशिकवरून केली. मेरा सवाल ये है कि आप सभी समाज से सांस में लेने की बात कर दादा दाट कसरीने वागणारे अजितदादा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. परवा तुम्ही म्हणालात 75,000 कोटी मी या सगळ्या योजनांसाठी खर्च करतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होतोय त्यामुळे बाकीच्या योजनांना कुठेतरी निधी कमी पडतोय अशी एक चर्चा प्रचंड अशी चर्चा कारण नसताना विरोधक करतात. मी जनतेला सांगितलेलं आहे, 10 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला मी माणूस आहे. मी काही त्याच्यात नौका नाही. मला ह्याच्यामध्ये काही अशक्य वाटत नाही. मला जे शक्य वाटत होतं ते आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळा मंत्रीगण यांनी चर्चा करून हे योजना पुढं आणलेल्या आहेत आणि त्याच्यामधनं रिसोर्सेस कसे वाढवायचे, कसे उभे करायचे, केंद्राची मदत वेगवेगळ्या प्रकल्पाला कशी आणायची हेही आम्हाला चांगलं ज्ञात आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा उपयोग करून कुठल्याही राज्याला आर्थिक शिस्त न बिघडवता पुढं नेण्याच्या करता आमचं महायुतीचं सरकार यशस्वी ठरेल हा ठाम विश्वास मला आहे. दादा माल्टी को लेकर आपने एक बहुत बड़ा निर्णय कैबिनेट में लिया जिसके चलते माल्टी को लेकर एक बड़ा निर्णय आपने कैबिनेट में लिया. उनके लिए आप निधि भी दे रहे हैं. साथ में आपने कुंजड़ा समाज जो है जिसको ओबीसी कुंजड़ा समाज जिसको ओबीसी वर्ग में आपने शामिल किया, खासकर जो मुस्लिम समाज है राज्य मागास वर्ग यानी बैकवर्ड कमीशन का आपने पूरा अहवाल जो है रिपोर्ट आपने एक्सेप्ट कर दिया. क्या वो वजह रही कि इस वक्त उनको शामिल किया जा रहा है? नहीं. जो भी गवर्नमेंट काम करता है तो काम करते वक्त अगर कोई कास्ट के ऊपर अन्याय हो रहा है उसके बारे में कमेटी उसके इंक्वायरी करती है. तब पता चलता है कि इसको भी मदद होनी चाहिए, उसको भी न्याय मिलना चाहिए और ये करते हुए हमें भी ऐसा लगा इसीलिए हमने डिसीजन लिया. अभी आपने ये सवाल पूछा माल्टी के बारे में. आप देखो हमने महाज्योति ओबीसी लोगों के लिए ये नया संस्था हमने शुरू की. उसके बाद हमने सारथी ये शुरू किया. उसके बाद पार्टी हमारे बैकवर्ड क्लास के लिए हमने शुरू किया. उसके बाद टार्टी आदिवासी समाज के लिए हमने शुरू किया. उसके बाद बहुत दिनों से हमारा बैकवर्ड क्लास में से जो मातंग समाज है उनकी डिमांड थी कि हमारा भी कुछ ना कुछ करो, तो उनके लिए आरटी ये हमने शुरू किया. और हमारे माइनॉरिटी का भी डिमांड था कि हम भी भारत में रहते हैं, हम भी यहाँ के नागरिक हैं, हमें भी मदद होनी चाहिए, हमारे लिए भी कुछ ना कुछ ऐसा आपने डिसीजन लेना चाहिए. इसीलिए महायुति ने उनके लिए मार्टी ये शुरुआत की है, तो उनमें से उनको मदद हो जाएगी. आखिर हम काम करते वक्त शिवशाहू फुले अम्बेडकर की विचारधारा इनका सम्मान करते हैं, उसी रास्ते से हम जाने की कोशिश करते हैं और उसी हिसाब से हमारा काम चलेगा. दादा सीट शेयर पर हो जाएगा क्या? ऐसा लगता है ये स्थिति फिलहाल है हो जाएगा. कल हमारी बात हुई है, उसके बारे में हमने चर्चा सीएम साहब, दोनों डीसीएम साहब और कुछ अन्य साथी उसमें बैठे थे, हमने चर्चा की. लेकिन हमारे जो महायुति है उसमें जो बाकी के भी पक्ष है, घटक है, वो कल नहीं थे. इसीलिए उनके साथ चर्चा न करते हुए कुछ स्टेटमेंट निकालना हमें ठीक नहीं लगा. अभी जल्द से जल्द उनको भी हम बुलाएंगे, उनके साथ भी चर्चा करेंगे और फिर हम प्रेस कॉन्फ्रेंस लेके हमारा डिसीजन दे देंगे. दादा राज ठाकरे जी महायुति में आएंगे क्या? राज ठाकरे जी महायुति में आएंगे क्या? किसने बताया? लोकसभा अरे उन्होंने तो एक मिनट आप गलत कर रहे हैं. उन्होंने बताया कि मैं 225 तक या 200 से 225 तक जगह पे सीट खड़े करने वाला हूँ उनके पार्टी की तरफ से. ये आपने सुना ना? तो इसका क्या मतलब है? वो अकेले लड़ना चाहते हैं ना, नंबर 1. नंबर 2, उन्होंने कहा कि पार्लियामेंट के चुनाव के वक्त उन्होंने मोदी साहब को सपोर्ट किया. क्लियर उन्होंने स्टेटमेंट निकाला, आपके सामने उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस की. आप ऐसे बार बार कुछ ना कुछ सवाल जो पूछने की जरूरत नहीं है ऐसे पूछकर
मेरा टाइम क्यों बर्बाद पण भाजपचे नेते म्हणतात आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू की उनको पूछो ना, महायुतीमध्ये आहे. उनको पूछो ना। मैंने कहा नहीं कहा, उन्होंने कहा, उनको पूछो। दादा, या यात्रेमध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की महायुतीच्या इतर घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबर तुम्ही चर्चा करणार आहात. कार्यकर्ते नाही, नेते बेटा, नेते नेत्यांसोबत तुम्ही चर्चा करणार आहात. काल चर्चा कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी करायची आणि मग नेते एकत्र बसतात. तुझं बऱ्याचदा चुकतं बरं का. दादा, काल चर्चा झाली नाही, आज काही चर्चा? नाही आज नाही, आज सकाळपासून आम्ही आपला निफाड येवला जनसन्मान यात्रा चालू आहे. दादा जयंत पाटील म्हणतात सत्तेसाठी आता संपूर्ण सरकार जे आहे ते चंद्रकांत मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. पत्रकार मित्रांनो, मी आज पण सांगतो आणि मतदानाचं बटन दाबेपर्यंत सांगणार, इतर राजकीय पक्षाचे लोक काही बोलले तर त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. मला माझं केलेलं काम, महायुतीचं काम, आमच्या योजना हे आम्ही सांगणार आहे आणि ज्या काही गोष्टी आम्हाला दुरुस्त करण्याची गरज है त्या दुरुस्त करून पुनः जनतेच्या समोर आम्ही जाणार. दादा, सेना योजना से जुड़ा सवाल है, कुछ टेक्निकल एरर्स आ रहे हैं, लगातार जो लॉगिन कर रहे हैं वो साइट ओपन नहीं हो रहा है, फॉर्म अपलोड नहीं हो रहा है. हाँ, ये सही है. ये जो ऑनलाइन फॉर्म भरने का तरीका है उसके बारे में फॉर्म की संख्या ज़्यादा होते हुए ये प्रॉब्लम आ रहे हैं. कल रात को भी इसके बारे में हमारी चर्चा हुई. आईटी के सेक्रेटरी को भी हम सब बैठे थे तो सीएम साहब ने फ़ोन किया और उनको बताया कि अभी इतनी नई टेक्नोलॉजी आई है तो उसमें जो गड़बड़ हो रही है वो तुरंत बंद होनी चाहिए और हमारे जो माय माऊली है, जो बहना है, उनके फॉर्म ठीक तरह से अपने ऑनलाइन होने चाहिए. दादा, सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं होतं आणि विधान परिषदेला आघाडी आली. उद्या शिर्डी साईबाबाचं दर्शन घ्यायला जातात आहे. विधानसभेसाठी एकदम तयारी जोरात झालेली आहे. तुम्ही मागे सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं होतं मुंबईत विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी. आता उद्या तुम्ही साईबाबांचं दर्शन घेतलं आहे. एक मिनिट. आमचा दौरा चालू, जनसन्मान यात्रा चालू असताना जिथं ज्या शहरामध्ये जे तीर्थस्थळं असतील त्या स्थळांचं दर्शन घेणं आम्हाला योग्य वाटतं म्हणून आम्ही घेतो. ते आमचा अंतर्गत भाग आहे. प्रत्येकाची भक्ती कुठं ना कुठं असते, कुठं ना कुठं आपण तिथं जाऊन नतमस्तक होतं, श्रद्धा, आणि त्या पद्धतीनं आम्ही तिथं जाऊन नतमस्तक होणार आणि त्यांचे आशीर्वाद घेणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.